नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण सध्या अमोल भाऊ पवार गाव गणोरी यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। मागील 23 मे 2026च्या हिशोबाने यांनी लागवड ही केली होती। आपल्याला एक 15 ते 20 दिवसापासून या प्लॉटमध्ये सड किंवा मर ही जाणवत होती आणि या पद्धतीने आपल्याला सड ही मर जाणवत होती। आपण त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून ट्रायकिंग, फ्लोझो आणि मायक्रोमॅग्नम या 3 उत्पादनांचा वापर हा केलेला आहे श्री बायोकडनं ॲज अ सॉईल वॅक्सिनेशन किट म्हणून, म्हणजे ज्याला आपण मातीचं लसीकरण म्हणतो, की ज्याच्यामुळे मातीमधले जे हानिकारक बुरशीचे जे जंतू आहेत ते 100% आपल्याला या 3 जैविक बुरशीनाशकांच्या माध्यमातून कंट्रोल हे होतात। अतिशय सुंदर रिपोर्ट आहे। एकरी 1-1 किलोचं हे प्रमाण आहे। ज्या शेतकरी, ज्या अद्रक बांधवांना आपल्याला सड किंवा मर आपल्याला जाणवत असेल त्या ठिकाणी आपण ट्रॅकिंग, फ्लोझो आणि मायक्रोमॅग्नम या 3 उत्पादनांचा वापर करण्यात यावा। अतिशय सुंदर रिपोर्ट आपल्याला या प्लॉटमध्ये बघायला भेटतात। आपण बऱ्याचशा वेळेस हार्मोनचा वापर करत असतो। मोस्टली हार्मोनचा वापर केल्यामुळे सडीचे पॉईंट हे वाढतात आहे, कारण की एक जवळपास 20 ते 25 दिवसापासून पाऊस हा कमी असल्यामुळे आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी उष्णता वाढल्यामुळे सडीचे पॉईंट हे वाढलेले आहे। तर अशा वेळी शेतकरी बांधवांनी मातीची लसीकरण किट म्हणू शकतो किंवा सॉईल वॅक्सिनेशन किट म्हणून आपण म्हणू शकतो, किंवा ट्रॅकिंग, फ्लोझो, मायक्रोमॅग्नम या 3 उत्पादनांचा वापर करावा, ज्यामुळे आपली सड ही नियंत्रणात येईल। खूप खूप आभारी।